माननीय आमदार आणि आजचा हा पठणाचा कार्यक्रम ज्या ज्येष्ठ आपल्या ज्या त्या साताऱ्यातल्या रामकृष्ण पाठशाळेच्या नातूबाई, भजन मंडळाच्या सुरेखाताई मोरे, रामतांडव या मान्यवरांच्या बरोबरच रामकृष्ण पठण वर्ग चालवणाऱ्या शोभना नातू बाई, सुरेखा मोरे, फोनमध्ये सगळीकडे कामाचं गुणगान होतंय, वेगळे वेगळे लेख, वेगवेगळ्या पोस्ट, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचतंय आणि त्या आनंदामध्ये आपण खरं तर मनाला कधीच पूर्णमद पठणवर्गाच्या मार्गदर्शक नातूबाई, त्याच्यानंतर सुरेखाताई मोरे, डॉक्टर माधवी जोग, उमा आठे, या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी दीपक प्रज्वलन केले जाते. त्याचबरोबर प्रभू रामचंद्र, सीतामणी आणि हनुमंताच्या प्रतिमेचे अभिवादन केले जाते. पुढं स्मरण वारंवार स्मरण त्या निमित्तानं केले जाते. अर्थात रामाचा विसर ज्याला कळेल त्याला सगळ्याचाच विसर करू शकतो, पण प्रभुराम आपल्या प्रत्येकाचं आदराचं स्थान, श्रद्धेचं स्थान, 500 वर्षाच्या अविरत संघर्षानंतर अनेक अनुभवांचे ह्या कमी जणांनी अनुभवली मुक्तीची प्रतीका आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र त्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे, हे आपण याची तर्फी याची डोळा बघतो. हा आपल्या प्रत्येकासाठी गौरवाचा, अभिमानाचा आणि एक उत्कट वेगळाच अनुभूती देणारा असा क्षण आहे, जो क्षण आपण येत्या सोमवारी सगळीकडे अनुभवणार आहोत. काही सामुदायिक अनुभवणार आहोत, वैयक्तिक अनुभूती घेणार आहोत, पण तो क्षण चुकवायचा नाही याची खुंटाट मात्र आपण प्रत्येकाला आपल्या मनाशी बांधलेली आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करावं अशी विनंती मी जयंतराव देशपांडे यांना करते. श्रीराम लल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आयोजित त्याच्या या श्रीराम रक्षा स्तोत्र पठण भजन स्थापना आणि आताच जयंतरावनी जे सांगितलं की 500 वर्षाच्या संघर्षानंतर आज प्रभू रामचंद्राला आपलं घर हे मिळतंय आणि हा दिवस आज जवळ येतोय. या निमित्तानं रामरक्षा पठण आणि भजनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आपल्या ऐतिहासिक गांधी मैदानावर इथे घेतला. या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करायला आलेली आणि नेहमीच आम्हाला सगळ्यांना जे वेळोवेळी सूचना करत असतात डॉक्टर दर्बे साहेब, आपल्या राष्ट्रीय सेवक संघाचे संघ चालक, त्याचबरोबर मान्य बाबूजी नाटेकर, मान्य मुकुंदजी आपळे, त्याचप्रमाणे यांनी प्रोत्साहित केलं ते मान्य जयंत देशपांडे, माझे सहकारी मान्य आलिराज कदम, मान्य डेरेशील दादा कदम, आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर सगळे लोका नातू काकू सगळ्याच असतात. मला सगळ्यांची नावं माहीत नाही त्यामुळे एखादं राहून जाईल. मग उपस्थित सगळे आणि आपण सगळ्या आलेल्या माझ्या साताऱ्यातील माता भगिनी आणि आलेले सर्व वडीलधारी तरुण मित्रांनो, मी काही जास्त वेळ घेणार नाही. आपण आला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 22 तारखेला
राम जन्मभूमी आणि प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होते आणि हा दिवस आपण कसा साजरा करायचा हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक अभूतपूर्व असं उत्साहाचं वातावरण गावोगावी खेडोपाडी शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आज आपण सगळ्या इथं महिला फार मोठ्या संख्येनं आहात. 4 फेब्रुवारीला नारी शक्ती महिला संमेलन, नारी शक्ती महिला संमेलन आपण आपल्या जिल्हा परिषदच्या ऑडिटोरियम मध्ये दिवसभराचा हा कार्यक्रम घेतो. तर त्या तारखेला पण आपण सगळ्यांनी याच उत्साहानं आणि या संख्येनं तिथं सुद्धा उपस्थित राहावं. जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम